मित्रो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जीवनरूपी लढाई. या लढाईमध्ये कोणत्या शस्त्रांचा वापर करायला पाहिजे. मी जे सैनिकांच्या युद्धाबद्दल, भारत पाकिस्तान युद्धाबद्दल बोलत नाही. मी आपल्या जीवनाच्या लढाईबद्दल बोलतोय. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, या युद्धाबद्दल बोलतोय. तुकोबारायांच्या तुकोबाराय जसं म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, युद्धमय परिस्थिती आमच्यासोबत, या जगासोबत लढताना आणि मनासोबत लढताना. मग ह्या जगासोबत लढतानाच्या विषयासंबंधी, म्हणजे हातात शस्त्र घ्यायचे नाहीये, त्या युद्धाबद्दल बोलतोय मी. त्या युद्धाबद्दल शासन प्रशासन निर्णय घेते, त्या शस्त्र हाती घेण्याच्या युद्धाबद्दल. शस्त्र हाती घेऊन युद्ध आपल्याला लढता येत नाही. आपली जी लढाई आहे ती वेगळ्या पातळीवरची आहे. त्या संदर्भाच्या लढाईबद्दल मी बोलणार आहे. तुकोबाराय म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य वार. येऊन या नित्य नित्य वारी. तर या जीवावर अफवेचे आघात, आरोपाचे आघात, कटकारस्थानाचे आघात, टिंगल टवाळीचे आघात, निंदा नालस्तीचे आघात, या वेगवेगळ्या आघाताचा सामना जगाशी करावा लागतो. आणि मनामध्ये चाललेले द्वंद्व, मनामध्ये चाललेला अविवेक असेल, कधी कधी काय करावं, योग्य काय अयोग्य काय आपल्याला कळत नाही, तेव्हा योग्य काय याचा शोध घेताना संघर्ष करावा लागतो. कधी हे बरं वाटते, कधी ते बरं वाटते. कधी वाटते की याला दोन हाणले तरच यानं सुधारते वाटते, कधी वाटते की हा मार्ग योग्य नाही. मग योग्य मार्गासाठी माणूस संघर्ष करतो. तर मित्र, आता ही लढाई लढणं आवश्यक आहे का? लढावी लागते का? सोडून देता येते का? मग नाही. तर नाही, तर ही लढाई लढावीच लागेल. आता ही लढाई कशा कशाबद्दलची आहे? अगोदर मनाबद्दलची लढाई लढायची आहे, आणि जगाबद्दलची लढाई हातात शस्त्र घेऊन नाही, तर विचार, भावना, कल्पना, शहाणपण आणि जीवनविषयक कौशल्याच्या बळावर बाहेरची लढाई, जनतेसोबतची लढाई, जनतेला जिंकण्याची लढाई, हे कशी लढायची, ह्याही मुद्द्यावर मी आपल्याशिवाय अतिशय चांगले मुद्दे आपल्यासमोर देणार आहे. तर माणसाला एक मोह असतो, आणि मोहात पडलेल्या माणसाचा विवेक हरवून जातो. त्याला अधिक चांगलं काही दिसत नाही, अधिक उदात्त काही दिसत नाही. मोहात अडकलेला माणूस उदात्त ध्येयाच्या पाठीमागे लागत नाही. तर या मोहातून बाहेर येण्यासाठीचा विरक्ती, या मोहाविषयीची विरक्ती आपल्याला निर्माण करावी लागते. ही विरक्ती कशी निर्माण होते, कशी निर्माण करावी लागते, या संदर्भातही आपल्या विवेचनामध्ये येणार आहे. माणसाच्या मनामध्ये ही लढाई लढत असताना भय तयार होते. भय कशामुळे तयार होते? तर दुष्परिणामाच्या, परिणामाच्या चिंतेने माणूस भयभीत होत असतो. म्हणून कृती करायची म्हटल्यानंतर कुछ पाने के लिए कुछ खोना म्हणतात. कृती करायला गेल्यानंतर काही गोष्टी तुमच्या हातातून जात असतात, तर काही गोष्टी तुमच्या हातात येत असतात. अंधार,
चा सामना करताना उजेड न्यावाच लागतो. उजेडाचा वापर केल्याशिवाय अंधारावर विजय मिळवता येत नसते बाह्य जीवनामध्ये. तसं मनातल्या मोहरूपी अंधार, भयरूपी अंधार, द्विधावस्था रूपी अंधार, निराशा रूपी अंधार, शोक रूपी अंधार याला दूर करण्यासाठी ज्ञान साधना, ध्यान साधना, विवेक साधना, विचार साधना करावा लागतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे, बुद्धिमान मनुष्य न तो जीवित के लिए और न ही मृत के लिए शोक करते है. म्हणजे मेलेल्या विषयी आणि जिवंत असणाऱ्यांच्या विषयी बुद्धिमान माणसं शोक करत नाहीत, असं श्रीकृष्णाने सांगून ठेवलेलं आहे. आता माणूस शोक का करतो? माणूस रडतो का? मोहामुळे रडतो, भयामुळे रडतो, आसक्तीमुळे रडतो. म्हणजे आसक्ती आपल्यातून ते एखादी गोष्ट दूर जाते याची भीती, एखादी गोष्ट दूर जाऊ नये याची तळमळ, मुझे नींद नाही, मुझे चैन नाही, अशा अवस्था. आणि जी गोष्ट सगळ्याच गोष्टीच्या विरोधात लढाई लढता येत नाही, मेलेली व्यक्ती आहे, तिला जिवंत करता येत नाही, आता याच्यासाठी काही प्रयत्न करणं उपयोगाचं नाही. सहनशक्तीच्या बळावर युद्ध जिंकावं लागतं. जीवनातले युद्ध काही गोष्टीला सहन शक्ती आणि संयम शक्ती ही शक्ती आपल्या समोर ठेवावी लागते, कारण शक्तीच्या बळावर युद्ध जिंकता येतात. ही शक्ती म्हणून बऱ्याच जीवनामध्ये आपल्याला चढ उतार येतात, सुख येते, दुःख येते, अपमान येते, कधी मान येतो. अशा वेळी आपण विचलित होतो आणि हे असे विचलित झालो की आपल्याला जीवनरूपी लढाई लढताना अडथळे तयार होतात. हे अडथळे दूर करायचे असते तर आपल्याला स्थैर्य पाहिजे, आणि हे स्थैर्य सहनशक्तीमुळे आणि संयमशक्तीमुळे येत असते, आत्मविश्वासामुळे येत असते. म्हणून या ठिकाणी श्रीकृष्णाचाच एक संदर्भ मी या निमित्तानं आपल्याला देणार. ते म्हणतात अर्जुनाला उद्देशून, हे कुंतीपुत्र, सुख और दुख अस्थायी है. हे काही परमनंट नाहीत, सुख आणि दुःख. सर्दी और गर्मी ऋतुओं की तरह, सर्दी और गर्मी की ऋतुओं की तरह आते और जाते रहते हैं और इंद्रिय की अनुभूति पर आधारित होते हैं. वे भरतवंशी मनुष्य को विचलित हुए बिना सहन करना शिकना चाहिए. आता आपल्याला हे जीवनामध्ये जे चढउतार येतात, सुखदुःख येतात, दुःख सहन करावं लागतं. मला सहन होत नाही म्हणल्यानं जमत नाही, मी सहन करू शकत नाही म्हणल्यानं जमत नाही. आता मला सांगा, एखादा तुमच्यावर आरोप झाला, त्याचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला वेदना होणार ना, पण तुम्हाला ते सहन करावं. सहन जर केला नाही तर निकालाआधीच तुमचा निकाल लागतो ना, सहन करावंच लागतं. काही मंत्र्यांच्या विरोधामध्ये किंवा काही व्यक्तीच्या किती विरोधात बोललं जातं, त्यांना काय आता एकेकाला कुऱ्हाड घेऊन मागे लागते का? हे मनुष्य में श्रेष्ठ जो मनुष्य इन उतार चढ़ाव से
अप्रभावित रहता है, दुख और सुख में समभाव रखता है, वह अमरत्व का अधिकारी बन जाता है. तर या ठिकाणी आपण एक उतार चढाव, विजय आणि पराजय येतात जातात, मनाला लावून घ्यायचं नसते, उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसतं. ही माझी एका कविता संग्रहातली कविता तुमच्या समोर 4 ओळी ठेवल्या. श्रीकृष्णाने अगोदरच सांगून ठेवलेलं आहे, जो मनुष्य इन उतार चढ़ाव से प्रभावित रहता है, दुख और सुख में संभाव रखता है, वो अमरत्व. याचा अर्थ तुम्हाला अमरत्व हा शब्द जरी आवडत नसेल तर तुम्हाला शाश्वत हा शब्द आवडतो. मग तो शाश्वत अधिकारी म्हणतो या सगळ्या गोष्टीचा. सत्यासाठी लढाई. आपल्याला काही गोष्टी सत्य प्रस्थापित करण्यासाठी लढाई लढावी लागते. सत्य परेशान होता है लेकिन पराभूत नाही, यावर विश्वास ठेवून सत्यासाठीची लढाई लढत राहणं आवश्यक असतं. सत्य असत्य का कोई अस्तित्व नहीं होता और सत्य शाश्वत है और कभी अस्तित्वहीन नहीं हो सकता. म्हणून सत्यमेव जयते म्हणतात. श्रीकृष्णाने ते सांगितलेलं आहे. असत्याचं कोणतं अस्तित्व असत नाही, ते फक्त अफवा असतात. उगा कल्पनेनं रचलेले ते भूत असतात, त्याचं काहीच अस्तित्व असत नाही. खोटे आरोप हे अस्तित्वहीन असतात, त्याला काही अस्तित्व असत नाही. ते घडलेलंच नसते, ते घडलंय म्हणून सांगणं हे अस्तित्वहीन असते. पण ते शब्दांच्या फुलोऱ्यावर त्याचं अस्तित्व तयार करून दाखवलं जातं आणि या तयार अस्तित्वालाच काही जण सत्य समजून त्या भूलतापाला बळी पडतात. म्हणून आयुष्यामध्ये अशा प्रसंगी तुम्हाला वेदना सहन करावे लागतील, तरी परंतु सत्तेची लढाई लढत असताना तुम्ही सत्य पाहिजे. त्यामुळं तुम्हाला कोणी हिलावू शकत नाही, हलवू शकत नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराभूत नाही. म्हणून तुकोबारायांचं एक वचन तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आता परत एकदा सांगतो. मागच्या भागात सांगितलेलं होतं की सत्य असत्याशी मन केली ग्वाही, मानिले नाही बहुमत. ही लढाई लढता आली पाहिजे, हे वाक्य लक्षात ठेवा. सत्याच्या बाजूने बऱ्याचदा लोक कमी असतात. कधी कधी फेकूंचं संख्याबळ जास्त असू शकते. याचा अर्थ सत्य हे कालबाह्य झालंय आणि सत्याला काहीच किंमत नाही असा त्याचा अर्थ असत नाही. सत्य हे शाश्वत मूल्य आहे. सत्याच्या समोर असत्याला डोळ्यात डोळे घालून बघता सुद्धा येत नाही, ते खाली माल घालते. म्हणून तुम्हाला सत्य तुम्हाला कधीच टोचत नाही, सत्य तुम्हाला कधीच अस्वस्थ करत नाही. ठीक आहे म्हणते, स्थिर. तर आयुष्यामध्ये तुम्हाला या सगळ्या विषयाबद्दल एक लक्षात ठेवलं पाहिजे. मग ही लढाई लढायची की नाही, तर तुम्हाला ही लढाया लढाव्याच लागते. तुम्हाला थांबून चालणार नाही. नाही बाबा, लोक काय म्हणतात की लोक उद्धट समजतील, त्याला असा जाब विचारलं तर ते
काही आपलं नुकसान करतील. अरे बाबा, कोणत्याही झाडाला आलेला तोर सगळाच फळ धारणा करत नाही आणि सगळेच फळ घरापर्यंत येत नसतात. म्हणून आपल्या जीवनामधलं आपण प्राप्त केलेलं, आपल्याला मिळालेलं, आपल्याला सर्वच आस्वाद घेऊ दिली जात नाही. इथली अवस्था काही हिसकावून घेतेच. त्यामुळं हिसकावून घेईल म्हणून तुम्ही लढाईच लढायचं नाही, जगण्याची लढाई हारून टाकायची, असं चालणार नाही. म्हणून सामाजिक कार्य म्हणून हे सुद्धा सामाजिक कर्तव्य पार पाडणं म्हणजे सामाजिक लोकजीवनातली लढाई लढणं आहे. पण हे सगळं लढाई लढत असताना आपण संकोच बाळगता कामा नये. आणि हे ह्या संघर्षरत राहण्यामुळे, ह्या क्रियाशील राहण्यामुळे आलेले अडथळे बाजूला दूर करणं ही लढाई आपल्याला, अडचणीवर मात करणं ही एक लढाई आहे. आणि अडचणीला बाजूला कौशल्याने सारून पुढे जाणं ही सुद्धा लढाईच आहे. आणि ही जर लढाई आपण लढलो नाही तर इतिहासाच्या पानात आणि जनतेच्या मनात तुम्हाला कवडीभरही स्थान असणार नाही, कणभरही मनात कोणाच्या स्थान असणार नाही. म्हणून ही सामाजिक लढाई असो, ही तुम्हाला जे काही कर्तव्य पार पाडायचं आहे त्याला लढाई आहे. यातला इथं शब्द, हे कर्तव्य पार पाडत असताना तुम्हाला विरोध, उपेक्षा, निंदा, नालस्ती, आर्थिक हानी, तुमची वेगवेगळ्या पद्धतीची हानी करण्याचे प्रयोग होतात. ही हानी होत असताना देखील तुमची लढाई तुम्हाला थांबता कामा नये, यासाठी विचाररूपी शस्त्र हातीत घेऊन तुम्हाला लढाई लढावं लागेल. आणि ही लढाई लढली नाही तर तुम्हाला अपमानजनक परिस्थितीचा सामना करावा लागेल. लढाई लढताना हारणं ही मानसिक हार नाही, पण लढाईला घाबरून लढाई लढणं न लढता थांबणं ही मानसिक हानी. तुम्हारे श्रीकृष्ण ने गीतेमध्ये सांगितलंय, तुम्हारे विषय में लोग सदैव अपमानजनक बात करेंगे. तुम्ही जर सामाजिक कर्तव्य केले नाही तर, जिस व्यक्ति का सदैव सम्मान किया गया हो उसके लिए अपमान मृत्यू से भी अधिक दुखद होता है. सन्माननीय व्यक्तिमत्वाला थांबून चालत नाही, सामाजिक कार्य सक्रियतेने करावंच लागते. तर हे युद्ध लढत असताना तुम्हाला दृढ संकल्प करावा लागतो आणि स्वतः युद्ध लढण्यासाठी स्वयंप्रेरणेने युद्ध लढायचे आहे. तुम्हाला जीवनाची लढाई ही दृढ संकल्पाच्या जोरावर आणि स्वयंप्रेरित होऊन लढावं लागेल. स्वतः होऊन लढाई लढली तरच ही आनंदायी लढाई होईल, याच्यामध्ये तुम्हाला यश येईल. बळ तुम्हाला उभं केल्यासारखं जर तुम्ही हे जीवनामध्ये नवनिर्माणाचं काम करण्यासाठी लढाई लढत असाल तर ती लढाई पूर्णत्वाला जात नाही. म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे, त्याची निश्चय करावा लागेल, दृढ संकल्प करावा लागेल, हे मला काम पूर्ण करायचं आहे. शंकररावजी चव्हाणांना विष्णुपुरी
ला विरोध फार झाला नाही, परंतु जायकवाडीला मात्र जायकवाडी प्रकल्पाला प्रचंड विरोध झाला. कस्तुरे नावाच्या व्यक्तीने 105 अग्रलेख विरोधात लिहिले. त्यांना सत्काराला बोलून अपमानजनक अपमानपत्र दिलं सन्मानपत्राच्या ऐवजी. नवे जीवितवाला देखील धोका होता त्यांच्या. ते प्रकल्प बंद पाडण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रयत्नही झाले. त्यांना त्यांची मानहानी करण्याचे प्रयत्न झाले. शंकररावांचा हा प्रकल्प आहे, मग त्यांचं नाव मोठं होईल म्हणून छोट्या माणसाला हे सहनच होत नव्हतं. म्हणून ती यांना छोटं करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे आपलं नाक कापलेलं असेल, नकटा असेल, दुसऱ्याची नाकं कापण्याचे माणसं प्रयत्न करा. त्याने नकटा मी नकटा अशी मनस्थिती काही विकृत माणसांची असते. म्हणून आपल्याला हे दृढसंकल्प करून ही लढाई लढावी लागते. आणि हे कर्तव्य माझं कर्तव्य आहे. म्हणून आपण सामाजिक कार्य, जसं एखादं आपल्या मुलीचं लग्न असेल, आपल्या मुलाचं लग्न असेल, आपल्या स्वतःच्या नोकरीचा विषय असेल, ज्या प्रेरणेने आपण काम करतो, ज्या प्रेरणेने आपण जसं काम करतो, सामाजिक कार्य सुद्धा कर्तव्य, स्वतःचं कर्तव्य म्हणून जर केलं तरच वैभव प्राप्त होते आणि ते कर्तव्य व्यवस्थित आपण पार पाडू शकतो. मला काय बाबा त्याचं, मला कोणाचं काही देणं घेणं नाही म्हणलं तर तुझ्या मेल्यानं अंत्यविधीला कोणी येणार नाही. म्हणून या सामाजिक कार्याची, ही सामाजिक पातळीवरची लढाई आहे, जीवन रूपी लढाई आहे. जीवनातच जीवनामध्ये सामाजिक येतेच. तर लोकांना या फायद्याची आठवण करून देणं, हे स्वतःतल्या फायद्याची आठवण करून देणं, हे जीवनरूपी लढाईमध्ये अतिशय आवश्यक असते. आता ह्या आपण आसक्तीतून जसं बाहेर येणं गरजेचं आहे, तसं द्वंद्व असते. हे करू की ते करू, सांगा राया मी काय करू, हे केलं तर काय की न केलं तर काय, हे द्वंद्व असते. घरी वेळ द्यावा का सामाजिक कार्याला वेळ, सामाजिक, त्यात संतुलन साधून वेळ द्या. लक्षात आलं? ह्या द्वंद्वातून तुम्ही जर बाहेर आला नाही आणि सातत्यानं सुरक्षित कोशामध्ये राहणारे माणसं युद्ध जिंकू शकत नाही, युद्ध लढाई करू शकत नाही. लाभाचाच विचार करणारी माणसं युद्ध जिंकू शकत नाही. कधी कधी मग लाभ होणार नाही असं लक्षात आलं की मग माणसं निराश होतात. चिंता करणारी माणसं युद्ध जिंकू शकत नाही. म्हणून चिंता, सुरक्षा आणि लाभ याच्यातून आपल्याला मुक्त झालं पाहिजे. द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे आपण. आणि हे जे ठरवलंय ते मी करणारच, तडी पार नेरानच. दशरथ मांजींनी स्वबळावर पहाड फोडून रस्ता तयार केला. दुसरी गोष्ट, ह्या युद्धाची, ही जे जीवनरूपी लढाई आपल्याला लढायचं आहे, ते लढत असताना परिणामाची चिंता तुम्हाला करायची नाही. तुम्ही कर्तव्याचे अधिकारी आहात, परिणामाचे अधिकारी नाहीत. बऱ्याचदा परिणाम आपल्या हातात असत नाहीत. तुम्ही एखाद्याचं चांगलं केलं तरी त्याला ते सहन होत नाही. त्याला कोणी तर सांगते, याच्या पाठीमागं पोर मोठा गट आहे बरं का. असल बाबा, असं काय सांगता येते. ते चांगलं करू लागलं तरी त्यांना नको बाबा म्हणते, मला तर बोलूच नको म्हणते. याच्या चाडीला गोडी आणि याला लागली वेडी चुकीच्या गोष्टीची. म्हणून तुम्हाला मी सांगतो की परिणाम कधी कधी म्हणून परिणामाचं चर्चाच करायची. म्हणून काही जणांना ते खूप उशिराही कळेल, अरे तो माणूस आपल्या हिताचंच करत होता.
या गाढवानं मला वेगळंच सांगलं आणि मग मी त्याच्यापासून दूर गेलो, आणि हा गाढव मला जे काही म्हणाला होता मी तुला मदत करतो, पुन्हा तोंड बघायला आला नाही. ही जाणीव होण्यासाठी वेळ लागतो, यासाठी संयम लागतो. संयम हे जीवनरूपी लढाई लढण्याचं फार मोठं शस्त्र आहे. सत्यता ही फार मोठं लढाईचं शस्त्र आहे. आणि म्हणून कर्म करत असताना मी स्वतःला विचारा, मी हे करतो ते कायदेशीर आहे आणि जनाच्या फायदेशीर आहे. जनाच्या फायदेशीर आहे म्हणजे जनाचाच एक भाग आहोत आपण, आपलाही फायदा होतच त्याच्यात. तर म्हणून जे स्वतःला विचारा, पण हे करत असताना कर्तव्य काय होते, नाही तर मग कोणी जर सांगितलं अरे याच्यात काही यश नाही रे, बरेच जण प्रयत्न करून बघले रे, असो नाही हो, मग नको बाबा. अरे बाबा, एखादी गोष्टाचा शोध लागण्या अगोदर ती नसतेच ना. विजेचा बल्बचा शोध लागण्या अगोदर ती कुठं होती? अरे आतापर्यंत कोणी केलं नाही बाबा. तूच विजेचा बल्बचा लावायला शहाणा तूच लय झालास, म्हणजे आतापर्यंतचे सगळे वेडे होते होय बापू, म्हणजे तू आता विजेचा बल्बचा शोध लावतोस होय. आतापर्यंत देवाला जमलं नाही ते, तुला काय जमल रा? नाही करायचं, जे नाही ते अस्तित्वात आणायचं, यासाठी लागतो दृढ संकल्प. आणि प्रयत्न वाया गेले तर वेळ वाया घालू नको र बापू. चांगल्या कामासाठी दिलेला वेळ कधीच वाया जात नसतो. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकवतो. म्हणून एडिसनचं फार वाक्य फार सुंदर आहे, महत्वाचं आहे. ते म्हणाले होते की 999 वेळाचे माझे प्रयत्न वाया गेले नाहीत, तर 999 या प्रयत्नाच्या मार्गाने गेलं तर विजेचा बल्बचा शोध लागत नाही. फक्त याच मार्गाने गेला जो की मी ज्या मार्गाने तर विजेचा बल्बचा शोध लावला, त्या मार्गाने गेलं तरच विजेचा शोध लागू शकतो, हे मी सिद्ध केलेलं आहे. असा सकारात्मक भाव तुम्हाला हे युद्ध जिंकताना अतिशय गरजेचा असतो. तुम्हाला ही युद्ध लढाई करत असताना कौशल्य असलं पाहिजे तुमच्या कर्मामध्ये. तुमच्या कर्मामध्ये म्हणजे त्याच्यात कृती आणि उक्ती येते दोन्ही पण. या कर्मामध्ये कौशल्य लागतं, कारण कौशल्यहीन गोष्टी तुम्हाला जीवनरूपी लढाई लढताना यशस्वी त्याच्या दिशेनं नेत नाहीत. लक्षात आलं? म्हणून आपलं काम फक्त कुशल व्हायला की नाही, उत्कृष्ट व्हायला की नाही, एवढाच बरं. ते उत्कृष्ट कोणाला वाटेल अथवा न वाटेल हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण रत्न पारखायला देखील रत्न पारखे असावा लागतो ना. सगळेच रत्न पारखे असत नाहीत. म्हणून रत्नाने आपलं रत्न तर सोडून द्यायचं नसते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि ही सगळी स्थिर बुद्धीनं तुम्हाला काम करावं लागेल. म्हणून तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, वादळं उठवतील. तुम्ही जर समाधी अवस्थेत राहणार नाही, स्थिर बुद्धीनं राहणार नाही, तुम्ही विचलित व्हाल. अरे बाबा, आता माझं कसं होईल असं होऊन जातं. एका माझ्या नाटकामध्ये जे त्या प्रकाशित आहे, अजून आलं नाही, त्या नाटकातला नायक सामाजिक कार्याचा असतो आणि सामाजिक कार्य करत असताना शैक्षणिक कार्य करतो. एक हॉस्टेल चालवतो. तर तिथं मुलं असतात आणि त्या मुलांची एक गरिबांची मुलं असतात, त्यांची सेवा म्हणून तो हॉस्टेल चालवतो. तो काही बिझनेस म्हणून नाही. बिझनेस म्हणून नाही हॉस्टेल चालवले पाहिजे, मी हे चालू नये असं म्हणत नाही, पण तो पूर्ण योगदान पूर्ण पगारच त्याच्यासाठी देत होता. आणि सामाजिक कार्यालाच पूर्ण वाहून घेतलं होतं. विवाह त्यांनी केलेलाच नव्हता.
आणि मग या हॉस्टेल संस्काराची शाळा होती. ते व्यसनाचं केंद्र नव्हतं, संस्काराची शाळा होती. आणि मग इकडे रोडा लोकांचा यायला लागला आणि जे धंदेवाईक संस्थे चालक होते, ते हॉस्टेल चालक होते, त्यांची दुकानं बंद व्हायची झाली. म्हणून याच्या विरोधामध्ये हा मेळघाटला सेवा करण्यासाठी गेलेला असतो, त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये बातमी छापण्यात जाते, इथं अश्लील व्हिडिओ दाखवले जातात, अशी चर्चा आहे, असं तसं काहीतरी काही बाई त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं. अशी चर्चा आहे म्हणून बातमीची, फक्त चर्चा आहे, जनतेची चर्चा आहे. म्हणजे पत्रकार फार चालू असतात काही, ते फक्त म्हणतात अशी चर्चा आहे, जनतेत आहे. कोणती जनता की काही नाही, त्यांनी शोधावं. मग मुलं तिथले अस्वस्थ होतात ही बातमी वाचून. आणि मग या नाटकातला जो नायक आहे तो ज्या दिवशी येतो हॉस्टेलवर, तो त्यांचा एक शिष्य ते बातमी नेऊन देतो. त्याला फार आधार नसते, त्या हॉस्टेलचं ते त्याच्या हॉस्टेलचं नाव पण नसते. त्याच्यामध्ये एक लिहितात स्वतःला समाजसेवक समजणारा वगैरे वगैरे, हॉस्टेल चालवतो, असं अशा पद्धतीने. म्हणजे काय नाव नाही गाव नाही, त्याच्यात काही नव्हतं तरी पण ते कळणाऱ्याला यांच्यालाच उद्देशून होतं हे पोरांच्या लक्षात येतं. मग त्यांनी असं लक्ष दिलं, याच्यात काही दम नाही म्हणले आणि मनातल्या मनात विचार केले. आणि त्याने सांगितलं, पोरांनो, कचऱ्याची जागा कचरा पेटीत असते, कचरा देवघरात आणायचा नसतो. पण अशा गोष्टीला दूर ठेवा, असा त्याचा मतितार्थ आहे. आपण कचऱ्याने देवघर भरलेत आपले, त्यामुळं जगण्याचा सुगंध निर्माण होण्याच्या ऐवजी दुर्गंधी निर्माण होते. म्हणजे दुर्गंधी ही मग नैराश्याची, चिंतेची, दुःखाची, वेदनेची, भयाची, द्विधावस्थेची ही अवस्था तयार होती. या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी ही जीवनरूपी लढाई तुम्हाला लढावी लागेल. आणि हे आत्मज्ञान, जो माणूस आत्मज्ञानी नसत नाही आणि आतून संतुष्ट असत नाही, तो स्थिरतेने लढाई लढू शकत नाही. मग त्याचं जो आतून संतुष्ट असत नाही, जो आत्मज्ञानी नाही, त्याचं मन सतत भटकत असतं. आणि हे भटकणारी माणसं कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्या पावलांचा ठसा उमटू शकत नाही. काहीतरी करतात थातूर मातूर, म्हणजे काही करायचं थोडा वेळ, पण तुमच्या नाममुद्रा तुकोबाराय म्हटल्याबरोबर अभंग, स्वराज्य म्हणल्यावर बरोबर छत्रपती शिवराय, संविधान म्हणल्यावर जसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जलसंस्कृती शब्द उच्चारल्यावर शंकररावजी चव्हाण साहेब, अशा अनेक व्यक्तींनी आपली नाममुद्रा उमटवली. त्यांना कामाचं नाव घेतलं की व्यक्तीचं नाव समोर येते, आणि व्यक्तीचं नाव घेतलं की कामाचं नाव समोर येते. याला जीवनाची यशस्वी लढाई असते. आता त्या लढाईमध्ये मला जिंकायचं आहे आणि म्हणजे सत्कार होतील म्हणून ही लढाई लढलेली नाही. इतक्या क्षुल्लक कारणासाठी ह्या लढाया लढू शकल्या जात नाहीत. कारण अपमानाचे प्रसंग जे असते तर अरे बाबा बाबा मी मान मिळन म्हणून करायला गेलो, या अपमान कर, नको रे बाबा देश सोडून म्हणतात माणसं. असं नसते ते. परीक्षेतून पार म्हणून जया अंगी मोठेपण, तया अंगी यातना कठीण. म्हणून या आकर्षणापासून, बाह्य आकर्षणापासून तुम्हाला दूर राहिलं तरच लढाई लढू शकत. नाहीतर तुलना करून अरे मज कामपेक्षा तिकडे लई चमचम चमचम चमकाले कर, तिकडे लई जाहिराती व्हायला, दे सोडून मग तिकडे जा. तिकडलं अरे नाही र, ते दाखवायचंच होय, खरं काय नाही, मग ये इकडे.
मग कुठंच नाही. इधर मी असं म्हणतात ना, इथलं इकडला नाही तिकडला, अशा पद्धतीची अवस्था आहे. इधर ना उधर बीच में अदर, अशी अवस्था त्याची होऊन जाते. आणि ह्या युद्ध लढाई लढत असताना इंद्रियाची जी बेचैनी असते, इंद्रिय सुखामध्ये लुप्त झालेली माणसं यशस्वी लढाया जिंकू शकत नाहीत आणि निरंतर कार्यरत राहू शकत नाही ध्येय प्राप्तीसाठी. म्हणून इंद्रिय नियंत्रण, इंद्रिय संयम असेल तर तुम्हाला कोणती गोष्ट विचलित करू शकत नाही. म्हणून ह्या उच्च अवस्थेचा अनुभव तुम्हाला, उच्च अवस्थेचा मानसिक अनुभव घेता आला पाहिजे तुम्हाला. म्हणजे क्षुल्लक बाबीतून तुम्ही क्षुल्लक बाबीत गुंतून राहत नाही. जब कोई मनुष्य कुछ श्रेष्ठतर अनुभव करता है तो ये लालसा भी लुप्त हो जाती है. हे गीतेतलं वाक्य आहे. तुम्ही श्रेष्ठत्वाचा अनुभव जोपर्यंत करणार नाही, घेणार नाही काल्पनिक पातळीवर, सत्य बाबतीवर, तर क्षुल्लक बाबीतून तुम्ही दूर होणार नाही. राजाला कधी भिकाऱ्याच्या जागेचा मोह होत नसतो आणि भिकाऱ्याला जोपर्यंत राज्यपदाचा केवळ कल्पनेनेही आनंद वाटत नाही, तो पण त्याची भिकारी अवस्था तो सोडत नाही. एकदा एका भिकाऱ्याला म्हटलं, अरे तुला चांगली जागा देतो, चांगल्या पदावर तुला नोकरी देतो, हे भिकारी पण दे सोडून, हे भिकारी भीक मागणं दे सोडून. त्यानं म्हणलं ठीक आहे. पण विचार येऊ लागला त्याला विचार येऊ लागला की ही जागा माझी कोण घेईल, हे घेतील साले, रोज मला शिव्या घालतात ते, मग मी नको, सोडतच नाही ही जागा. त्यानं न जागा सोडता तिथंच मेला. काही माणसं श्रेष्ठतर अनुभव, उदात्तेचा ध्यास घेण्यासाठी तयार होतच नाहीत, कारण क्षुल्लक गोष्टीतच त्यांना आनंद वाटायला जाते. ज्या गोष्टी चोरून करण्यामध्ये, ज्या गोष्टीला प्रतिष्ठा नाही, ज्या गोष्टी हितकर नाहीत, ज्या गोष्टी संविधानिक नाहीत, ज्या गोष्टी कायदेशीर नाहीत, ज्या गोष्टी तुमच्या अंतर्मनाला जखमा करतात, अशा गोष्टी जखमी होत असताना माणसं करतात. यातलं यश सुद्धा अपयश असते आणि श्रेष्ठतर कार्यासाठीचा प्रयत्नरत राहणं, अपयश आलं तरी ते यश असते. कारण हा माणूस हिमालय चढत होता, हिमालय चढताना पडला, बाजेवर चढताना पडला नाही. बाजेवर चढताना पडणाऱ्यांचे इतिहास लिहिले जात नाहीत, हिमालय चढताना पडणाऱ्यांचे इतिहास लिहिले जातात. निरंतर आपल्याला ही इंद्रियावर ताबा मिळवावा लागतो आपल्याला. कारण इंद्रिय आपल्याला, इंद्रिय सुख आणि इंद्रियाची बेचैनी आपल्याला निरंतर कार्य करू देत नाही. आणि या सगळ्या विषयावर जोपर्यंत अनासक्त होत नाही, ह्या आसक्तीतून बाहेर निघून अनासक्त झाल्याशिवाय तुम्ही ह्या जीवनरूपी लढाई यशस्वीतेने लढू शकत नाही. आता क्रोध हा लढाईतला फार मोठा अडथळा आहे. क्रोध मुळे मोह उत्पन्न होतो, मोहामुळे क्रोध उत्पन्न होतो, आणि क्रोध झाले की माणसाचा विवेक हरवून जातो. विवेक हरला की माणूस काय पण करून बसतो आणि काय पण केलेल्या माणसाच्या जीवनामध्ये काम त्याला थांबवावं लागतं. तर मित्र हो,
तुम्हाला शांतीचा अनुभव घेत सक्रिय राहावं लागेल. शांतता. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी लावून काम केलं तरच जीवनरूपी लढाई यशस्वीतेने लढता येते. म्हणून गीतेतलाच एक वचन आज मी तुम्हाला सांगणार आहे परत. जिसके पास शांति नहीं है उसके लिए सुख का कोई प्रश्न ही नाही. जीवनाची लढाईमध्ये तुम्हाला हे सगळं प्राप्त होणार आहे, पण तुम्ही जर तुमच्याकडे शांती नसेल तर जीवनाची लढाई लढता येत नाही, तुम्हाला सुख प्राप्ती होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला युद्ध लढाई लढत असताना आणखीन काय सोबत ठेवावं लागतं. ज्ञानाची तलवार तुमच्या सोबत पाहिजे, तर अज्ञानाच्या विरोधाची लढाई लढता येते. विद्येविना मती गेली, त्यामुळे ज्ञान पाहिजे. मती विना वित्त गेले. लक्षात आलं? तर हे ज्ञान फार महत्वाचे. नॉलेज इज अ पॉवर. हे पॉवर घेऊनच युद्ध लढाई लढावं लागते. दुर्बलाचं काम नाही. इथे पाहिजे जातीचे, एरा गबाळ्याचे काम नव्हे. ही जातीचे याचा अर्थ ताकदीचे, गुणवत्तेचे, कार्यक्षमतेचे या अर्थ नाही. हे ज्ञान ही पॉवर आहे. कुठल्याही क्षेत्रामधलं अज्ञान दूर करायचं असेल तर ज्ञान तुमचा आवश्यक असते, आणि हे अज्ञान तुम्हाला दूर करायचं. मग अज्ञानाच्या विरोधाची लढाई ज्ञानाच्या बळावर लढावी लागते. शिक्षणाची लढाई लढण्यासाठी महात्मा फुले यांनी स्वतः ते शिक्षित होते आणि आपल्या पत्नीला पण शिक्षित केलं, आणि मग शिक्षणाची लढाई ते लढायला सुरू झाली. नाही बाबा मला काही जमणार म्हणलं, जमत नसतं. जमून घ्यावं लागतं, शिकावं लागतं, मग शिकवता येतं. घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असते, भट्टीतून आल्याशिवाय सोन्यालाही मोल नसते. म्हणून हे ज्ञानरूपी साधना आपल्याला करावी लागेल. मग कुठलेही प्रश्न आपल्याला, वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न जर सोडवायचे असतील तर ज्ञान रूपी साधना आवश्यक आहे. आणि जीवनाच्या लढाईतलं सर्वोत्तम शस्त्र ज्ञान आणि प्रेम असते. द्वेषाची लढाई, आपल्या विरोधात द्वेष करणाऱ्यांच्या विरोधात आपणही द्वेष करत राहण्यानं सगळंच खाक होते. तर प्रेम, तर हे द्वेषाची लढाई जिंकायचं असेल तर प्रेमाच्या सिंचन तुम्हाला करत पुढे जावं लागेल. तुम्हाला योग्य अयोग्य काय कळत नाही, यासाठी तुमचा संघर्ष असेल तर विवेकाची साथ तुम्हाला घ्यावी लागते. विवेक रूपी शस्त्र तुम्हाला हाती घेतलं की योग्य काय अयोग्य काय कळते. विवेक म्हणजेच सत्सद विवेक बुद्धी. तुम्हाला बरेचदा सांगितलं की काही गोष्टीचे रिझल्ट यायला, काही गोष्टी लोकांना समजायला वेळ लागतो. त्यांना संयम ठेवत आपण सक्रिय राहावं लागतं. नाही बघू, मग त्यांनी सुधारल्यावरच मग मी काम सुरू करतो. आता सध्या थोडं थांबतो. ते कधी सुधरत नाही आणि तुझं काम कधी सुरूच होत नाही. तूही संपतोस आणि तेही संपते. आला आणि तसाच गेला, काहीच केला नाही, असं ते होते. म्हणून ज्ञानाची तलवार, विवेकाची ढाल आणि आत्मविश्वासाचे कवच घेऊन तुम्हाला वाटचाल करावी लागेल. प्रेम, करुणा, क्षमा, संयम तुम्हाला जवळ ठेवावे लागेल. क्षमा हे वीराचं भूषण आहे.
धीरापोटी फळे रसाळ गोमटी, तुकोबारायाने सांगितलेलं आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आणि साधनेचा अभ्यास फार आवश्यक आहे. ज्ञान घ्यायचं म्हणल्यानंतर साधना लागते. असाध्य ते साध्य करीतास आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होऊ शकते. ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यक्षम. आणि मग ही लढाई आपल्या दुर्बलतेची आहे. दुर्बलता दूर करायचं असेल तर सामर्थ्याची साधना करावी लागेल. शक्ती नाही शरीरामध्ये तुमच्या समजा आता, तर तुम्हाला व्यायाम करावा लागेल, योगासन करावं लागेल, प्राणायाम करावं लागेल, प्रोटीन घ्यावं लागेल की विटॅमिन्स, प्रोटीन, खनिज, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ योग्य प्रमाणात घ्यावं लागेल. संतुष्ट करणारा संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा लागेल. तर यावर शारीरिक दुर्बलतेवर मात करता येईल. हे जे युद्ध जिंकता येईल, शारीरिक दुर्बलतेचे युद्ध जिंकता येईल. मग ती मानसिक दुर्बलता सुद्धा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या जोरावर लढावी लागेल. तर मित्र, या संदर्भामध्ये आणखी काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला जर वाटले तर मला विचारा. आपण पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.